नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा लवकरच येत आहे. त्यानिमित्त करा हा अतिशय सोपा असा स्पेशल नारळी भात. साहित्य: 1 वाटी बासमती राईस घेतलेला आहे. हा बासमती राईस आहे. बाजारात जो बिर्याणी राईस किंवा पुलाव राईस मिळतो तो घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही बासमती तुकडा किंवा आंबेमोहर घेतला तरी चालेल. भात सुगंधित असावा म्हणजे आपला नारळी भात किंवा केशरी भात छान होतो. जेवढा आपला तांदूळ आहे तेवढ्याच प्रमाणात साखर घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही घरातील जे माप वापराल त्या मापानेच तेवढीच साखर घ्यायची आहे जेवढा तांदूळ आहे. वजनी प्रमाणात बघितलं तर हा तांदूळ 150 ग्रॅम आहे आणि साखर 190 ग्रॅम आहे. ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने नारळाचा चवही मोजून घेतलेला आहे. ताजा खोवलेला नारळाचा चव घ्यायचा. हा नारळाचा चव साधारण 1.5 वाटी आहे. 1 वाटी तांदूळाला 1.5 वाटी नारळाचा चव. त्यानंतर थोड्या केशराच्या काड्या घेतलेल्या आहे. हे केशर वेलची सिरप आहे. मला बाजारात मिळालं. अवेलेबल झालं तर वापरा किंवा जो जेल फूड कलर मिळतो त्यामध्ये ऑरेंज कलर वापरला तरीही चालेल किंवा पावडर फॉर्ममध्ये बाजारात जो जिलेबीचा रंग केशरी रंग मिळतो तो वापरला तरीही चालेल. फूड कलर वापरणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. त्यानंतर इथे 5 लवंगा घेतलेल्या आहेत. 1 चमचा लिंबू रस घेतलेला आहे. 2 चमचे तूप घेतलेलं आहे. थोडे मनुके घेतलेले आहेत. थोडे काजू घेतलेले आहेत. पाव चमचा मीठ घेतलेलं आहे. थोडा गोल्डन फॉईल घेतलेला आहे डेकोरेशनसाठी. हा पण ऐच्छिक आहे. जेवढा तांदूळ आहे त्याच्या 3 पट इथे पाणी घेतलेलं आहे. पाणी कमी जास्त लागू शकतं. तांदळाला किती पाणी लागतं त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होईल. नारळी भात करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आज इथे ओपन पॉट मेथड म्हणजेच विदाऊट प्रेशर कुकर नारळी भात कसा करायचा ते मी दाखवणार आहे. त्यासाठी एक जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे. जाड बुडाचं भांडं किंवा कढई अवेलेबल नसेल तर कुकर घेतला तरीही चालेल. आपण प्रेशर कुक करणार नाही आहे. प्रथम हे भांडं थोडं तापवून घ्यायचं आहे आणि त्यात आपण घेतलेलं सर्व तूप घालायचं आहे. तूप पातळ झाल्यावर तुपात मनुके घालून घ्यायचे आहेत. मनुके थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे. शॅलो फ्राय करताना मनुके फुलतात. मनुके जेव्हा पूर्णपणे फुलले जातील तेव्हा काढून घ्यायचे आहे. याच तुपामध्ये काजू सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकतो पण ड्रायफ्रूटमध्ये मनुके अवश्य वापरा. मनुक्यांचा अतिशय सुंदर फ्लेवर भाताला येतो. आपलं तूप तापलेलंच आहे. त्याच तुपात मी घेतलेल्या 5 लवंगा टाकलेल्या आहेत. लवंगाही थोड्या फुलेपर्यंत परतायच्या. अर्धा मिनिट लागतो लवंगा फुलायला. धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये घातलेले आहेत. याच वेळेस आपण जे भात शिजवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे ते पाणी पण तापायला ठेवायचं आहे. अर्धा मिनिट गॅस बारीक करून तांदूळ परतलेले आहेत. पाणीही तापलेलं आहे. आता यामध्ये आपण घेतलेला नारळाचा चव घातलेला आहे. नारळाचा चव आपण भाताबरोबरही परतून घेऊ शकतो किंवा सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट शॅलो फ्राय केले त्यावेळेसही नारळाचा चव परतून बाजूला ठेवू शकतो. यानंतर 1 मिनिटभर नारळ आणि तांदूळ परतवून घेतलेले आहे. 1 मिनिटानंतर इथे बघू शकता तुम्ही भाताचा आणि नारळाचा कलर थोडासा सोनेरी झालेला आहे. आता यात आपण घेतलेले जे गरम पाणी आहे त्यापैकी निम्मे पाणी किंवा भात बुडेल एवढे पाणी त्याच्यात घालायचे आहे आणि मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. एकत्र करून घ्यायचे आहे. आता 2 मिनिटं हे मिश्रण असेच शिजवायचे आहे. हलकीशी उकळी फुटेपर्यंत शिजवायचे आहे. हलकीशी उकळी फुटल्यावर आता झाकण ठेवून आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे.
3 मिनिटे झालेली आहेत आणि भाताला एक छान वाफ आलेली आहे। नारळाचंही दूध सुटलेलं आहे। पाणी घालताना जपून घाला, कारण नारळाचंही दूध सुटतं, त्यामुळे भाताला पाणी नारळाच्या अंगचंही मिळतं। त्याचबरोबर आपण पुढे साखरही घालणार आहोत। साखरेचंही पाणी भातात उतरतं, त्यामुळे आपण पाणी घालताना काळजीपूर्वक घालावं। आता आपण जो लिंबाचा रस घेतला होता तो लिंबाचा रस मी इथे घातला आहे। लिंबाच्या रसाने छान फ्लेवर येतो। थोडंसं मीठ घातलेलं आहे, अगदी पाव चमचा। काही गोड पदार्थांना मीठ घातल्यावर त्यांचा गोडवा खुलून येतो, म्हणून भातातही मीठ घालावं। केशरी भात आहे म्हणजे केशराच्या काड्या आवश्यकच आहेत। इथे थोड्या गरम करून घेतलेल्या केशराच्या काड्या आहेत। भात शिजत असतानाच केशराच्या काड्या घालायच्या, म्हणजे केशराचा व्यवस्थित रंग उतरायलाही तेवढा वेळ मिळतो आणि केशराचा सुगंधही भाताला प्राप्त होतो। हा तांदूळ बोटचेपा होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे। मंद गॅसवर भात 5 मिनिटे शिजवून घेतलेला आहे। दणदणीत वाफही आलेली आहे आणि केशराचा रंगही उतरायला लागलेला आहे। भात बोटचेपा शिजलेला नाही आहे, त्यामुळे अजून थोडा शिजवावा लागणार आहे। पाणी आटलेलं आहे, त्यामुळे आपलं पाणी जेवढं शिल्लक होतं तेवढं सगळं पाणी मी घातलेलं आहे। आता झाकण ठेवून पुन्हा भात शिजवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। भात छान फुलून आलेला आहे। केशर, लवंग, तांदूळ आणि नारळ यांचा एकत्रित सुवास अतिशय छान पसरलेला आहे। आता भाताचे एखादे शीत बोटावर घेऊन दबले जाते आहे का हे चेक करायचं। आपला भात बोटचेपा झालेला आहे, म्हणजेच अर्ध्याच्या वर शिजलेला आहे। पूर्ण भात शिजलेला नको। आता या स्टेजला भातात आपण घेतलेली साखर घालायची आहे। साखरेबरोबरच मी जे केशर वेलची सिरप घेतलं होतं ते पण घालत आहे। केशर वेलची सिरप किंवा खायचा रंग घालणं हे ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल, चालत असेल तर वापरू शकता, किंवा स्किप केलं तरीही चालेल। पाच मिनिटे मंद गॅसवर भात शिजवून घ्यायचा आहे। या दरम्यान साखर जशी जशी विरघळते तसं साखरेचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यात आपला भात पूर्वी जो अर्धवट शिजलेला होता तो पूर्ण शिजला जातो। मध्ये मध्ये आवश्यकता वाटल्यास हलवायचं। फार जास्त वेळ झाकण ठेवून सलग ठेवायचं नाही, कारण भात खाली लागण्याची शक्यता असते। आता हा भात छान शिजलेलाही आहे। सुगंध, कलरही छान आलेला आहे। आता मी याच्यात मनुके ॲड करते। मनुके ॲड केल्यानंतर 2 मिनिटं पुन्हा भात शिजवायचा आहे, कारण मनुक्यांची एक आंबट गोड चव भातामध्ये उतरते आणि ते खाताना खूप छान लागतं। 2 मिनिटे झालेली आहे। झाकण काढत आहे मी। साखरेतलं पाणी व्यवस्थित आटलेलं आहे। भातही छान शिजलेला आहे। आता या स्टेजला इतर ड्रायफ्रूट घातले तरी चालतात आणि गॅस बंद करून भात मुरण्यासाठी 10 मिनिटे झाकण ठेवून असाच ठेवायचा आहे। त्यानंतर प्लेटिंग करायचं आहे। नारळी भात करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्याकडे, त्यापैकीच ही एक पद्धत। कशी वाटली ते जरूर कळवा। प्लेटिंग करताना वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट, थोड्या केशराच्या काड्या, अवेलेबल असल्यास चंदेरी किंवा सोनेरी वर्ख लावून प्लेटिंग करावं। दिसायला खूप छान दिसतं आणि खाणाऱ्यालाही छान वाटतं। रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि श्रुतीज फूड होमला सबस्क्राईब करा। धन्यवाद।